नमस्कार मंडळी, मी रवी शिकारे. स्वागत आहे आपलं फेरफटका न्यूजच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड या विशेष कार्यक्रमामध्ये. माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील शिक्षक असलेले तसेच तक्रारदार चेतन बोराले सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे फेरफटका न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये. नमस्कार. तुमचा आधी परिचय सांगा. नमस्कार, मी चेतन चंद्रकांत बोरोले, वाळूज या गावचा रहिवासी आहे, गंगापूर तालुक्यामध्ये. आणि मी एका शाळेच्या संदर्भात तक्रार केलेली होती. त्या तक्रारी संदर्भातच आज या स्टुडिओमध्ये मी आलेलो आहे. नेमकं काय तक्रार आहे तुमची, काय विषय होता आणि कोणाकडे तुम्ही तक्रार दाखल केली? तुम्ही म्हणतात की हे शिक्षण विभागाचं प्रकरण आहे, नेमकं काय प्रकरण आहे? सर, हे प्रकरण असं आहे की वाळूजमध्ये एकाच इमारतीमध्ये गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नजमा प्राथमिक शाळा, रेगल इंटरनॅशनल स्कूल असे 3 युनिट चालतात. आणि त्या युनिटच्या संदर्भात पालकांना काही संशय आला, काही अडचणी आल्या आणि त्या माझ्यापर्यंत जेव्हा पोहोचल्या तेव्हा मी या प्रकरणात लक्ष दिलं आणि या शाळेच्या नेमकं काय चालू आहे याचा पाठपुरावा केला. तर त्याच्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी या ठिकाणी उघड झालेल्या आहेत आणि त्या धक्कादायक गोष्टी मी शिक्षण विभागापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांची मी तक्रार या ठिकाणी रीतसर केलेली आहे. नेमकं प्रामुख्याने आपण जर बघायला गेलं तर नेमकं कोणत्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींची तुम्ही तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांची त्यावर काय नेमकं भूमिका आहे? तर सगळ्यात पहिले तर महत्वाची तक्रार होती की ही एकाच इमारतीमध्ये 3 शाळा चालतात. ही पहिली तक्रार होती. दुसरी तक्रार अशी होती की या 3ही शाळांमध्ये सगळ्यात महत्वाचं आणि मोठं नाव जे दाखवलं जातं ते आहे गोदावरी पब्लिक स्कूल. हे दाखवलं जातं. आता ह्या गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये काय झालंय की काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी जेव्हा त्यांची टीसी काढली आणि टीसी काढल्याच्या नंतर त्यांना गोदावरी पब्लिक स्कूल नावाची ही टीसी देण्यात आली. ही टीसी ज्यावेळेस पालकांच्या हाती आली नंतर त्यांनी थोडीशी चौकशी केली. मग ज्यावेळेस ऑनलाईन तपासणी केली तर त्यावेळेस लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्याची गोदावरी नावाच्या शाळेची टीसी दिलेली आहे त्या विद्यार्थ्याची नोंद ही नजमा प्राथमिक शाळा च्या ऑनलाईन पोर्टलवरती केलेली दिसते. म्हणजे एका विद्यार्थ्याची नोंद ही गोदावरीचा टीसी दिलाय आणि ऑनलाईनला त्याला नजमा प्राथमिक शाळेवरती दाखवलेलं आहे. ही तक्रार होती. त्याच्यानंतर रेगल इंटरनॅशनल म्हणून सीबीएसई पॅटर्नची स्कूल त्याच इमारतीत भरते, हेही एक विषय आहे. दुसरा विषय असा होता की या शाळेला शालेय पोषण आहार मंजूर झालेला आहे अशी माहिती मिळाली. तर शाळेमध्ये प्रत्यक्षात शालेय पोषण आहार दिलाच गेलेला नाही. यापूर्वीही नाही, 2025, 24, 23, 22 कोणत्याही वर्षी दिलेला नव्हता. ही प्रमुख तक्रार होती. जी तक्रार मी घेतली, हे सगळे माझ्याकडे असलेले जे पुरावे आहेत ते मी घेऊन आमच्या तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रशांत बमसाहेब यांना मेल केला आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याही कार्यालयाशी मी पत्रव्यवहार केला आणि या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची विनंती केली आणि त्या विनंतीनुसार या शाळेची तपासणी झाली. बर, पुढे काय झालं? या तपासणीमध्ये मी जी तक्रार केलेली होती त्याच्यानुसार त्यांनी माहिती घेतली की बाबा नेमकं काय आहे. तर तपासणीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट दिलेला आहे की या शाळेमध्ये, या बिल्डिंगमध्ये किती शाळा भरतात. जसं की 3 शाळेचा मी उल्लेख केलेला होता, तर 3ही शाळा या ठिकाणी आहेत असं या अहवालामध्ये आहे. या अहवालामध्ये अजून यात शिक्षक कोण कोण आहेत, काय काय आहेत याची पण माहिती दिलेली आहे. आता सगळा अहवाल काय मी या ठिकाणी सांगत नाही, मूळ मुद्दा यात सांगतो की माझ्या तक्रारीप्रमाणे ज्या विद्यार्थ्याची नोंद, ज्या विद्यार्थ्याची टीसी गोदावरीची दिलेली होती त्याची नोंद नजमा प्राथमिक शाळेच्या निर्गम रजिस्टरवर आहे असं या अहवालात आहे. अशा 2-3 टीस्या होत्या ज्या दिलेल्या होत्या. अजूनही बरेचसे प्रकरण त्याच्यामध्ये आहे. शालेय पोषण आहाराबद्दल ज्यावेळेस तपासणी झाली तर दिला जातो का तिथं विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार जो आहे त्यामध्ये वेगवेगळं जसं की तांदूळ असतील किंवा इतर काही गोष्टी असतात, तर ते दिले जातात का त्यांना? नाही सर, या शाळेमध्ये कोणताही शालेय पोषण आहार दिला जात नाही. तपासणीच्या दिवशी म्हणजे डिसेंबरला ज्यावेळेस ही तपासणी झाली त्या दिवशी शालेय पोषण आहार शाळेत उपलब्ध नव्हता. तपासणी पथक त्या ठिकाणी दिवसभर होतं. त्यांनी अहवालात तसं लिहिलेलं आहे की शालेय पोषण आहार दिला गेला नाही. मुख्याध्यापकाचे काम बघणारे तौफिक पठाण सर यांनी सांगितले की पुरवठादार हा छत्रपती संभाजीनगरचा आहे.
म्हणजे तो आलेला नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. याचा अर्थ काय की शालेय पोषण आहार त्या ठिकाणी दिला जात नाही. मग हा अहवाल जो गेला तो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे गेला, माझ्यापर्यंतही आला. आणि त्यानुसार मी सांगितलं की बाबा मी जो तक्रार दिलेली होती त्यात सत्यता आहे आणि तुम्ही शाळेवरती कारवाई करा. परंतु तब्बल 2 महिने या शाळेवर कोणतीही तक्रार दिल्याच्या नंतर सुद्धा कारवाई झाली नाही. डिसेंबरच्या नंतर थेट फेब्रुवारीमध्ये याची दुसरी तपासणी करण्यात आली. आता दुसरी तपासणी केली तर त्यात विशेष काय झालं बघा. पहिली तपासणी केली होती गंगापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी. दुसरी तपासणी करताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी असणे आवश्यक होते, परंतु दुसरी तपासणी ही त्यांचे कनिष्ठ अधिकारी म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी ती तपासणी केली. 2 शिक्षण विस्तार अधिकारी, 3 शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचं पत्र निघालेलं होतं, त्यातले एक तपासणीला गैरहजर होते. दुसऱ्या तपासणीमध्ये काय समोर आलं सांगतो. आता तपासणीतला मूळ मुद्दाच सांगतो तुम्हाला की दुसऱ्या तपासणीमध्ये असं समोर आलंय की सदर परिसरामध्ये ज्या इमारतीमध्ये नजमा मराठी प्राथमिक शाळा सुरू आहे. म्हणजे ही पूर्वी जामगावला होती, या शाळेचं 2016ला स्थलांतर झालंय असं शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळा सांगते. त्याच्यावर माझा आक्षेप मी नोंदवलेला आहे आणि त्याबद्दल मी शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाला माहिती अधिकार टाकलेला आहे तब्बल 1.5 महिन्यापूर्वी की यांनी जर 16 मध्ये स्थलांतर केलेलं असेल तर त्याची मला संचिका फाईल दाखवा की कोणत्या इमारतीमध्ये होती. ते प्रकरण अजून मला त्याची माहिती दिलेली नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मला सांगितलंय की ही माहिती किंवा ही फाईल या कार्यालयात उपलब्ध नाही आणि तुमचा अर्ज आम्ही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे वर्ग करतोय, त्याची माहिती तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. तसं पाहायला गेलं तर स्थलांतराचा मूळ विषय हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातूनच असतो. त्यांच्याकडे एक फाईलची कॉपी असते, त्यांची शिफारस पण असते, परंतु त्यांच्याकडे ते उपलब्ध नाही अशी मला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. असो, दुसरी गोष्ट काय सांगितली यांनी की नजमा प्राथमिक शाळा ही 1ली ते 8वी आहे, गोदावरी शाळा ही 9वी आणि 10वी आहे आणि रेगल इंटरनॅशनल स्कूल ही शाळा सुरू करण्यात आलेली नाही असं सांगितलं. आणि वास्तविक पाहता तिथे विद्यार्थी शिकत आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? वास्तविक स्थिती अशी आहे की फक्त गोदावरी पब्लिक स्कूल नावाची शाळा सुरू असल्यामुळे परिसरातल्या सगळ्या लोकांनी गोदावरी म्हणूनच ऍडमिशन केलेले आहेत. कुणालाही माहिती नाही की नजमा प्राथमिक शाळा तिथे आहे. अहवालात काय सांगितलंय की 1ली ते 8वी ही नजमा प्राथमिक शाळा आहे. गोदावरी शाळा कितवी आहे? फक्त 9वी आणि 10वीचे वर्ग चालतात असं अधिकाऱ्यांचा अहवाल सांगतोय, हे मी नाही सांगत आहे. जर 1 ते 8 नजमा शाळा आहे तर मग टीसी देताना 1 ते 8ची जेव्हा आपण टीसी देऊ त्यावेळेस कोणत्या शाळेची द्यायला पाहिजे? जी शाळा नजमा आहे त्याचीच द्यायला पाहिजे. मग तुमच्याकडे जर 1 ते 8 नजमा शाळा आहे तर तुम्ही टीसी 1ली ते 8वी पर्यंतचे गोदावरी शाळेचे का देता? तुम्हाला जर एखाद्या पालकांनी बोनाफाईड मागितला की बाबा माझा मुलगा 3रीला 4थीला 5वीला शिकतो, माझ्या मुलाचा बोनाफाईड द्या, तर तुम्ही बोनाफाईड कोणता देता? गोदावरी शाळेचा. तुमच्या मुलाला शाळेतून काढायचंय, दुसऱ्या शाळेत टाकायचंय, मला टीसी द्या असं म्हटल्यावर टीसी कोणती देता तुम्ही? गोदावरी शाळेची. अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय की गोदावरीचे फक्त 9वी आणि 10वीचेच वर्ग भरतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या शाळेचं नाव पालकांपासून लपवताय आणि हे लपवून तुम्ही हे ऍडमिशन करताय, हे या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे. तर यावर नेमकं विद्यार्थी आणि पालक यांना काय नेमकं तुमचा हे संदेश असणार? माझा संदेश पालकांसाठी असाच असणार आहे की ज्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या शाळेची तुम्ही व्यवस्थित चौकशी करा, माहिती घ्या. मी जे बोललोय हे मी माझ्या स्वतःचं मत नाही सांगितलेलं. माझ्याकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र आहे आणि शिक्षण अधिकारी शिक्षण विभागाचे जे अहवाल आहे त्या अहवालात जे लिहिलंय मी ते मांडलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर मी ते त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. आता नेमकं काय मागणी आहे तुमची? मग माझी मागणी अशी आहे की या नजमा शाळेच्या नावाखाली यांनी आता 3रा जो अहवाल आहे तो शिक्षण उपशिक्षण अधिकारी यांनी पण तपासणी केली त्या शाळेची आणि त्या तपासणीमध्ये असं सांगितलंय की त्या तपासणीत असं सांगितलं की शालार्थ आयडी साठी शाळेने प्रस्ताव दाखल केलेला आहे. म्हणजे हा शालार्थ आयडी घोटाळा या ठिकाणी समोर येतोय. म्हणजे तुम्ही सेल्फ फायनान्स नावाची गोदावरी शाळा पालकांना दाखवायची, त्यांच्या मुलांची ऍडमिशन करून घ्यायची, त्यांच्याकडनं फीस घ्यायची, ते मुलं ऑनलाईन नजमा शाळेवर दाखवायचे, शासनाला दाखवायचं की नजमा शाळा आहे, अल्पसंख्याक शाळा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही शालार्थ आयडी साठी आणि अनुदानासाठी पद भरून आणायचे. हा गंभीर प्रकार म्हणजे इथं शासनाची, अधिकाऱ्यांची, पालकांची
सर्रास फसवणूक या ठिकाणी केलेली आहे, या अहवालातून हे स्पष्ट होत आहे. माझी मागणी हीच आहे की तुम्ही हे खोटे सगळे व्यवहार आहेत हे बंद करावे. यात तुम्ही ज्या अहवालानुसार माहिती समोर आलेली त्याच्यानुसार कारवाई करावी. सगळ्यात पहिले तर नजमा प्राथमिक शाळा, गोदावरी पब्लिक स्कूल आणि रेगल इंटरनॅशनल स्कूल या तीनही शाळेची मान्यता रद्द करावी. यांचे अभिलेखे, निर्गम रजिस्टर असतील, शिक्षकांच्या हजेऱ्या असतील, विद्यार्थ्यांच्या हजेऱ्या असतील, त्यांचा डेली गोषवारा असेल, TC बुक असतील, हे सर्वच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागानं त्वरित जप्त करावे. यांच्या ऑनलाईनची एक्सपर्ट करणं तपासणी करावी. नेमके किती विद्यार्थी आहेत? नजमा प्राथमिक शाळेमध्ये 600च्या वरती विद्यार्थी आहेत अशी माहिती माझ्याकडे मिळते. तर मग मला सांगा, एखादी शाळा ज्यावेळेस जिल्हा परिषदची शाळा असो किंवा कोणती शाळा असो, जेव्हा ती शाळा चालू करतात तर लोकांच्या घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटतात, सांगतात की बाबा आम्ही ही शाळा सुरू केली आणि आमच्या शाळेत प्रवेश करा. आणि ही शाळा अशी एकमेव आहे जिने स्वतःचं नाव लपवलंय आणि तरी 600पेक्षा जास्त ऍडमिशन केले. म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये अजब प्रकारची ही शाळा आहे की जिचं नाव कुणालाही माहिती नाही, पॉम्पलेट नाही, मार्केटिंग नाही, तरी पण 600पेक्षा जास्त ऍडमिशन करत. तर हे शालार्थ ID घोटाळ्याच्या प्रकरणासंदर्भातलाच हा प्रकार आहे. हे त्वरित सगळं थांबलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे. तर सर बघा की गोदावरी पब्लिक स्कूल नावानी, सेल्फ फायनान्स नावानी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून घ्यायचे. हेच ऍडमिशन ऑनलाईन दाखवताना नजमा प्राथमिक शाळेला दाखवायचे. म्हणजे शासनाला दिसेल की नजमा शाळेवरती विद्यार्थी आहेत. आणि त्याच सोबत या दोन्ही मराठी शाळा आहेत आणि त्याचसोबत एक अजून शाळा चालवायची, रेगल इंटरनॅशनल स्कूल नावाची CBSE पॅटर्नची शाळा चालवायची. हा सगळा खेळ आहे. शासनाकडून अनुदान मिळवून घ्यायचं आहे, शासनाकडून शालार्थ IDतून वैयक्तिक मान्यता घ्यायच्यात आणि शिक्षकाची पदं मंजूर करून आणायची. हा प्रकार त्या ठिकाणी आहे. आणि आता जर पदं मंजूर होऊन येतील तर सेल्फ फायनान्सद्वारे काय करायचं की पालकांकडून फीस पण घ्यायची. हा प्रकार आहे. आता CBSE शाळा सांगून यांनी जी शाळा रेगल चालू केली तर या उपशिक्षणाधिकारी यांनी ज्यावेळेस तपासणी केली तर त्यांना मुख्याध्यापकांनी सांगितलंय की रेगल इंटरनॅशनल स्कूलचे प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित दिसून आले नाही आणि रेगल इंटरनॅशनल स्कूल सुरू केलेली नाही असं कोणी सांगितलंय? नजमा शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपशिक्षणाधिकारी यांना सांगितलंय. याची नोंद या अहवालात आहे. आणि असं असताना 71 ऍडमिशन ऑनलाईन आहेत. मग यांना फक्त नोटीस गेलेली आहे की शाळा जर बंद आहे तर 71 ऍडमिशन ऑनलाईन वरती कसे दाखवतात? आणि 1 तारखेला, आत्ताची जी 1 तारीख झाली, ज्या दिवशी निकाल लागला 2026 मध्ये, तर काही पालकांनी CBSE पॅटर्नच्या नावाने स्टेटस ठेवले की आमची मुलं CBSE पॅटर्न मध्ये या शाळेत आहेत आणि त्या शाळेंची त्यांनी निकाल पण दाखवले. हे बघा, हे स्टेटसचे सुद्धा फोटो माझ्याकडे आहे. जर ही शाळा सुरू नाही मग हे कोण पालक आहेत ज्यांनी हे स्टेटस ठेवले? ह्या विद्यार्थ्यांची पण चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या पालकांनी व्यवस्थित माहिती घ्यावी की कोणत्या CBSE शाळेमध्ये तुमची मुलं शिकत आहे. हा शाळेने लावलेला बोर्ड आहे, याचे सुद्धा फोटो माझ्याकडे उपलब्ध आहे. विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस उपशिक्षणाधिकारी तपासणीला गेले त्या दिवशी या शाळेने काय कारनामा केला बघा. या शाळेचे माझ्याकडे गुगल मॅपचे फोटो आहेत. 7 तारखेला 7/3 तपासणी ज्यावेळेस झाली तर एक 6 तारखेचा रात्रीचा फोटो आहे गुगल मॅपचा, ज्याच्यामध्ये नजमा नावाचा बोर्ड तुम्हाला दिसणार नाही कुठंच. 7 तारखेचा सकाळचा फोटो आहे हा. टायमिंग आहे बघा 10:30 वाजेचा, 10:17चा. यात तुम्हाला नजमा शाळेचा बोर्ड कुठेही दिसणार नाही. आता गंमत बघा, जेव्हा तपासणी अधिकारी या शाळेची तपासणी करायला आले त्यावेळेस या शाळेचा तुम्हाला स्पष्ट इथं बोर्ड दिसेल, नजमा प्राथमिक शाळा. हे बघा, नजमा प्राथमिक शाळेचा बोर्ड इथं दिसतोय. पालकांनी कुजबूज केली की हा बोर्ड कसा लागला, काय लागला. तपासणी झाली संध्याकाळी 5:30 वाजेचा हा गुगल मॅपचा 7 तारखेचाच फोटो आहे बघा सर. नजमा प्राथमिक शाळेचा बोर्ड काढून घेतला. का काढला? कशासाठी काढला? 1 ते 8 तुमच्याकडे नजमा प्राथमिक शाळा आहे ना, मग तुम्ही लोकांना का नाही सांगत आहे, का लपवताय? याचं कारण काय आहे हे स्पष्ट करावं, शिक्षण विभागाने स्पष्ट करावं, संबंधित व्यक्तींनी स्पष्ट करावं आणि लोकांना सांगावं की हा काय प्रकार चालू आहे. यात उल्लेख आहे 1ली ते 8वी नजमा शाळा आहे, गोदावरी नावाची 1ली ते 8वी शाळा नाही. स्पष्ट सांगतो, रेगल इंटरनॅशनल स्कूल CBSE पॅटर्नची शाळा म्हणून काही लोकांनी ऍडमिशन तिथे घेतलेले आहेत. त्या पालकांनी लक्ष देऊन ऐका.
अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मुख्याध्यापकांनी सांगितले की रेगल इंटरनॅशनल स्कूल अद्याप सुरू केलेली नाही, त्यांचे फक्त ऑनलाईनचे 71 ऍडमिशन दाखवलेले आहेत. नेमकं काय भानगड आहे, काय प्रकार आहे, हा आपण तपासावा. मी जे काय बोललोय या तपासणी अहवालाच्या आधारे आणि व्हॅलिड कागदांच्या आधारे बोललोय. ज्याला कुणाला शंका असेल त्यांनी संपर्क करावा आणि ही कागदांची प्रत मागावी, मी त्यांना ती उपलब्ध करून देईन. हा सगळा प्रकार आहे, अतिशय गंभीर प्रकार आहे. तर तर शाळेवर कारवाई झाली पाहिजे. आपल्यासोबत तक्रारदार चेतन बोरोले होते. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर नक्कीच सध्या आपण जर बघितलं तर मोठेगावकर सारखे सध्या प्रकरणे सुरू आहेत. दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासनानं अशा या माथे फिरूंवर किंवा शिक्षण विभागामध्ये चाललेल्या या सावळ्या गोंधळावर, या भ्रष्टाचारावर शासनाने कडक कारवाई करणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री असो, राज्याचे मुख्यमंत्री असोत, यांनी तातडीने या प्रकरणावरती लक्ष घालून संबंधित शाळेतील भ्रष्टाचारी मुख्याध्यापक असोत किंवा शिक्षण विभागातीलच भ्रष्टाचारी अधिकारी असोत, यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा फेरफटका न्यूज. धन्यवाद.